ह्या कारवाईखाली केव्हा केव्हा कारवाई करण्यात येते? जेव्हा तुम्ही एखाद्याचं भूत उतरवण्यासाठी त्याला शारीरिक पीडा देता आणि इतकी पीडा देता की तो मरेपर्यंत पीडा देता, असं करता येणार नाही. जे व्यक्ती त्याच्याकडे घेऊन जातात, त्याचा प्रसार करतात, सांगतात अरे हे बाईची करणी अरे घेऊन जा रे त्याच्याकडे, स्वतः घेऊन जातात, ते पण तेवढेच दोषी आहेत. किती शिक्षा होईल? 6 महिन्याची शिक्षा, 6 ते 7 वर्षापर्यंत शिक्षा आहे. तिथे जमानत घेता येत नाही. अजून काय काय आहे या कायद्यामध्ये? या कायद्यामध्ये असं पण आहे, हे झोपू नको ग, झोप येते का तुला? का तुलाही पोलीस स्टेशनला पाठवू मी? या कायद्यामध्ये अजून काय लिहिलेलं आहे तुम्ही पाहिलं असेल. लोकांच्या अंगात काय ते, जो माणूस भूत उतरवतो ना तो माणूस भूत पण लावते, दोन्ही काम करते. मैं तो भूत उतार देता हूं लेकिन भूत लगा भी देता हूं. अरे ते पुढे जाऊन तो पिशाचांना पण बोलवतो, भूताला आवाहन करते, अघोरी शक्तीला आवाहन करते. आणि ते तुम्ही पाहिला असेल ना फांड्री नावाचा सिनेमा, त्याच्यामध्ये ते काळी काय राहते, काळ्या महिन्याला जाळून जी राख आहे त्याचं काहीतरी, जर राख अशी फुंकर मारली तर ती मुलगी पटते. अशा पद्धतीचं ज्या पद्धतीनं जे नरेशन मांडतात की मी आम्ही भूताला घेऊन येतो आणि म्हणेल त्या माणसाच्या अंगावर सोडतो, असं तुम्हाला करता येणार नाही. कायदा म्हणतो नाही, तुम्ही बिहाइंड द बार जाल, तुमच्या विरुद्ध कारवाई होईल. काही लोक तर असे आहेत ज्याच्या अंगातच येते, त्याच्या अंगात देव येतो, त्याच्या अंगात देवी येते, त्याच्या अंगात महापुरुष पण येतात. महापुरुष पाहिलं असेल, महापुरुष पण येतात त्याच्या अंगामध्ये. आणि मग ते आल्यानंतर म्हणतात त्याला परीक्षेत पास करून देतो, त्याला फर्स्ट क्लास आणून देतो, त्याला मेरिट आणून देतो, त्याला मेडिकल मध्ये ऍडमिशन करून देतो. आणि अशा पद्धतीने ते लुबाडणी करतात. काही लोक असं म्हणतात अरे मी देवाचा अवतार आहे आणि मी देवाचा अवतार आहे, आणि आपल्याला ठगवतात, मी देवाचा अवतार आहे, कुठे पण जाऊ शकतो, कुठे पण पाहू शकतो, काही पण पाहू शकतो. अरे तू माझी राधा आहेस मागच्या जन्मीची आणि मी कृष्ण होतो, तू माझी प्रेयसी होती मागच्या जन्मीची, आज मी मागच्या जन्मीचा प्रियकर होतो तुझा. अशा पद्धतीने ते बतावणी करतात. असा हा कायदा म्हणतो हे तुम्हाला करता येणार नाही. आपण किती हुशार आहोत माहित आहे. आपण जेव्हा जातो ना, आता माथनीमध्ये राहणारे तुम्ही मंडळी आहात, तुम्हाला काही कुटुंब डाऊटफुल दिसत असतील, तिकडे जाऊ नको ती करणी करते, तिकडे जाऊ नको तो माणूस काही चांगला नाही आहे, आपणच ठरवतो. आणि आपणच मग त्यांना काय करतो, बाजारात मारतो, एवढं मारतो की मरेस्तोवर मारतो. अशा पद्धतीने ह्या कायद्यामध्ये हे तुम्हाला करता येणार नाही असं सांगितलेलं आहे. पण इथे गोष्ट संपली का हो? इथे गोष्ट संपली? पुन्हा त्या 14 वर्षाच्या मुलाची मला आठवण येते. खरं म्हणजे मी काल तयारी करत होतो आणि जेव्हा मी हे सगळी स्टोरी वाचली तेव्हा मी अस्वस्थ झालो.